सामन्याला होईल सुरुवात. सेमीफायनलचा सामना. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. किरण पवार एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी वर्सेस रेड डेव्हिल नोएडा या दोन संघांच्या दरम्यान सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगलं डीडी स्पोर्ट्स भिनारचं हे ऐतिहासिक मैदान आणि त्यामध्ये आज शेवटची ही रात्र आपल्याला पाहायला मिळते. चॅम्पियन कोण बनेल 2025 मध्ये. गेल्या वर्षात हा फॉर्मॅट अंडर-24 चा आपल्याला पाहायला मिळाला आणि यंदाचा आपण पाहू शकतायत अंडर-25 2025 आणि आज तारीख सुद्धा ती अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळते. 24+1 म्हणजेच 25 आणि 25 2025 चा अंडर-25 चा हा चॅम्पियन बनण्याचा योग एक भेटीला येईल तुमच्या. सामन्याला होते सुरुवात. यस, स्टार्ट ऑफ द मॅच. किरण पवार स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोकेश मीना नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहताय. तर पहिलं षटक हाताळण्याकरता हिमांशु पाटीलचा पहिलाच बॉल. या वेळेला अतिशय सुंदर पद्धतीने किरण पवारने खेळला. एक्स्ट्रा कव्हरला पवन केने पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिली तर सिंगल मेल ऑफ द मार्क किरण पवारच्या बॅटमधून. गेल्या मॅचमध्ये थोडासा फ्लॉप ठरला होता, परंतु या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करेल, कारण कोणत्याही खेळपट्टीवर आपण पाहिलं किरण पवारने जबरदस्त खेळ केलाय. कोणतीही खेळपट्टी ती असो, सिमेंट कॉन्क्रीटची असो, मातीची खेळपट्टी असो, त्या खेळपट्ट्यांवर खेळाडूचा बोलबाला राहिलाय. अप्रतिम फुलर लेनचा चेंडू व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. ही स्ट्रेंथ आहे या गोलंदाजाची, हीच ओळख आहे. फलंदाज समोरचा कोण आहे हे मला ठाऊक नाहीये, मी माझी चांगली गुणवत्ता सिद्ध करेन या हेतूने सातत्याने चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो. 5 ज्या पद्धतीने या खेळाडूने गुणवत्ता सिद्ध केले अफलातून कामगिरी करताना. 2 बॉलचा खेळ, संघाची धावसंख्या 1. ऑफ साईडला स्टेप आउटून खेळले गेले होते. ड्राईव्ह खेळला जातोय. ऑन दी अप ऑन द राईज खेळला गेला होता. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 2 या धावसंख्येवर. सर्वांचं लक्ष या स्पर्धेकडे लागलेलं आहे. महत्त्वपूर्ण आपण पाहू शकतायत आज सामना. कोणता संघ फायनलमध्ये प्रवेश करेल याकडे लक्ष असणार आहे. किरण पवार सज्ज होईल हिमांशु पाटील समोर. चांगला बॉल होता फुलर लेनचा बॉल, मात्र चेंडूला ह्या वेळेला खेळून काढलंय स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावता येईल. चेंडूची फेक होईल. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत दोन्हीही बॅटर जाणतायत. इथे मात्र या वेळेला आपण पाहू शकतायत की सिंगल डबलला एक चांगल्या गोलंदाजाला तो सन्मान दिला पाहिजे. जर खराब चेंडू येतील तर त्यावर षटकार चौकारांची बौछार होईलच. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. ऑन साईडला क्रॉस बॅटचा जरूर वापर केला होता. ऑन ड्राईव्ह खेळत असताना सिंगल मेल मिळवण्याच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झाला. हिमांशु पाटील लेंथ अँड लाईनचा राजा. अतिशय चांगली वाखाणण्याजोगी गोलंदाजी करताना पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी कशी करावी याचं प्रत्यय देत असताना पाहायला मिळतोय मिस्टर हिमांशु पाटील. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसतोय आणि सरळ चेंडू निघून जाईल. लोकेश मीना याच्या खेळीला पूर्ण विराम. फुल स्टॉप. पवन केने कोणती चुकी करणार नाहीये. गुड कॅच. पहिली ओव्हर जर पाहिली तर हिमांशूच्या नावावर राहिली आहे. ज्या पद्धतीने प्रॉपर लाईन अँड लेंथ पकडून गोलंदाजी केली आणि त्याच्याचमुळे जर पाहिलं तर त्यांना यशही मिळताना पाहिलं मिळत आहे अगदी. आणि त्याचमुळे दबाव होता. पॉवर प्लेमध्ये कुठेतरी रन येत नव्हत्या आणि त्यामुळे लोकेश मीना हा एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करायला गेला, परंतु हा पूल प्रॉपर नाही झाला आणि विकेट येताना पाहिलं मिळते. आणि विकेट येताना या ठिकाणी पाहिलं मिळाली आहे. 1 ओव्हर के बाद रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर 5. मोनिश पाटीलने अतिशय चांगल्या जजमेंटने झेल टिपला गेला. टेंबिवलीचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. कोणती चुकी केली नाही. एक्सलंट कॅच आपण पाहू शकाल. लोकेश मीनाच्या खेळीला पूर्ण विराम. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 1 षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये हिमांशु पाटील काय गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर भेदकता आणि लयबद्धता कशी असावी
याचं प्रात्यक्षिकरण दाखवलं. 5ला 1 आतापर्यंत आपण पाहतायत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करणारा संघ रेड डेव्हिल्स नोएडा. दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज यावेळेला पाहायला मिळतोय मिस्टर सकलेन अख्तर. 5 वर 1 धक्का. पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवरफुल बॉलिंग पाहायला मिळाली हिमांशू पाटीलच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय हिमांशू पाटील. अतिशय चांगलं वातावरण, आल्हाददायक असं वातावरण पाहायला मिळतं आणि त्यामध्ये आपण पाहू शकता हिरवगार असं मैदान. म्हणजेच प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी असते जेव्हा 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून धमाकेवर धमाके होतात. हा 16वा धमाका आहे. अजून येणारे मात्र कमिंग सून मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील, तिथे वेगळं काहीतरी पाहायला मिळतं आणि म्हणूनच प्रत्येकजण म्हणतो की 70 स्पोर्ट्सचं आयोजन म्हणजेच नया हे असं म्हणायला हरकत नाही आहे. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज विवेक शिलार, कालिंग एक्सप्रेस आपल्या गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल ह्या वेळेला सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर ज्या वेगाने चेंडू निघून जातोय, अचूक लेंथ पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी कशी करायची, प्रतिस्पर्धी संघावर दडपण कसं आणायचं हे विवेक शिलार जाणतोय. संघाची धावसंख्या 5 वर थांबली गेले. 5 रन्स. ऑफ साईडला काय फटका खेळलाय, बॉडमॅनचा चांगला वापर आणि सरळ चेंडूला ह्या वेळेला फेकून दिलाय. 1 बाउन्स, चौकार. 10,000 जे श्रोते आपण पाहतायत, वॉच करतायत या स्पर्धेला, यावरून क्वालिटी ऑफ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. फटका चांगला होता. हा बॉल थोडासा पुढे होता मागील बॉलच्या, परंतु वाईड लाईन पकडून टाकलेला हा बॉल अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न किरणचा यशस्वी राहिला आणि ॲज अ आयकॉन म्हणून या टीममध्ये त्यांची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. चौकार तर आलाय. चांगला फोरआर्मचा चांगला वापर केला होता, गॅप शोधला. या वेळेला आपण पाहताय ज्या पद्धतीने हा चेंडू निघून गेलाय, पंच डिस्कस करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विवेक शिलारचा वेगवान चेंडू होता. हा चेंडू आपण पाहू शकाल. अपील तर जरूर केली त्या ठिकाणी. आणि या वेळेला आपण पाहतायत फलंदाज किरण पवार पूर्णपणे शुअर नव्हते आणि इथे मात्र पंचांनी दोन्ही पंच आले आणि चांगलं डिसिजन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. विवेक शिलारला एक मोठी सफलता मिळत असताना पाहायला मिळते. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर किरण पवार निराश आणि हतबल मनाने बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 रन 2 विकेट्स आतापर्यंत आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने. आणि यस, विकेट जरूर पाहायला मिळाली. किरण पवार 8 रन 6 बॉलमध्ये आणि ज्या पद्धतीने लयबद्ध झाला होता, परंतु कॉट बॅहँडच्या स्वरूपात बाद होताना किरण पवारचं हे रिॲक्शन पहा. ज्या पद्धतीने तो पॅव्हिलियनच्या रस्त्याला चाललाय, पॅव्हिलियनमध्ये जात असताना पाहायला मिळतोय. थोडंसं त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं निरागस पाहायला मिळतोय. ॲक्शन करत असताना की या वेळेला आपण पाहतायत रिॲक्शन त्याचं दर्शवतोय की मी मोठ्या खेळीमध्ये परावर्तित केलं असतं, परंतु विवेक शिलारचा चांगला बॉल होता. बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण येईल याकडे लक्ष लागलंय. आतापर्यंत 9 वर 2 धक्के बसले गेलेत रेड डेव्हिल्स नोएडा या टीमचे. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक आपण पाहिलं तर हिमांशू पाटीलने अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 बॉल फेकले गेलेत, एक चौकार त्यामध्ये पाहायला मिळाला आणि कालिंग एक्सप्रेसची हीच ओळख आहे. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. चांगली गोलंदाजी विवेक शिलार. काय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेश धोबी.
ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. फॉरवर्ड डिफेन्स खेळत असताना पाहायला मिळत आहे. सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. रेड डेव्हिल्स नोएडा टीम थोडीशी स्ट्रगल करताना पाहायला मिळते. विवेक शेलारच्या गोलंदाजीवर पहिलं षटक हिमांशू पाटीलने अफलातून हाताळलं. ज्या पद्धतीने कलात्मक गोलंदाजी कशी असावी, आपल्या बोटांतील जादू कशी असावी हे हिमांशू पाटीलने दर्शवलं. फक्त अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटचा उपयोग केला होता. बॅटचं टॉप एज अँड टेकन. सुंदर पद्धतीने जजमेंटने झेल टिपला गेलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. कोणताही फलंदाज तग लावून राहत नाहीये आणि त्याचाच परिणाम हा स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय विवेक शेलार. नक्कीच इकडे भिवंडीच्या गोलंदाजीच्या तोफखान्यासमोर सध्या नोएडा तर हतबल झाली आहे. परंतु मागील मॅच देखील मला आठवते 4 विकेट 17ला आल्यानंतर सुद्धा या टीमने कमबॅक केलं होतं. परंतु सध्या जर पाहिलं तर दबाव चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडीने निर्माण केला, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेली. काय बॉलिंग केले आतापर्यंत. चांगली गोलंदाजी करत असताना ज्या पद्धतीने 5 बॉल त्याने हाताळलेत विवेक शेलारने, कॉन्फिडन्स लेवल जो पाहायला मिळतो तो अप्रतिम आपण पाहू शकाल. गेल्या मॅचचा हिरो ज्या पद्धतीने ज्याने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये अतिशय चांगला स्ट्रोक अद्यावत केले गेले होते. गोलंदाजी करताना 2 विकेट सुद्धा पाहायला मिळाले. फलंदाजी करताना 38 धावा ज्याच्या बॅटमधून झंझावती पाहायला मिळाल्या. अशा प्रकारचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये येत असताना. अशफाक रबाडा नावाप्रमाणेच चांगला खेळ सुद्धा त्याचा पाहायला मिळाला. अतिशय चांगली बॅटिंग करताना पाहू शकलात. आता या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करेल याकडे लक्ष वेधित राहिलंय ते रेड डेव्हिल्स नोएडा या टीमचे. दहावर 3 धक्के बसलेत विवेक शेलार. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतायत. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतायत. धमाका बिग बॅश अंडर-25 चॅम्पियनशिप 2025 सेमीफायनलचा सामना. विवेक शेलार पुन्हा एकदा सज्ज होईल न्यू बॅटर समोर. अशफाक रबाडा अतिशय चांगला बॉल होता. रिस्पेक्ट दिली, मान सन्मान दिला विवेक शेलारला, कारण अशफाक रबाडाला माहिती आहे एक डेंजरस बॉलर आतापर्यंत घातक सिद्ध झालाय आपल्या संघासाठी. आणि त्यामुळे एक सेन्सिबल या वेळेला खेळत असताना फक्त पुश केलं चेंडूला, फक्त वळवलं आणि 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 10 रन 3 विकेट. 2 ओव्हर के बाद 10 रन 3 विकेट के नुकसान पर रेड डेव्हिल नोएडा टीम. खूप चांगली बॉलिंग केली विवेकने या ठिकाणी. 2 महत्त्वपूर्ण विकेटही घेतल्या आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. म्हणजे पहिल्याही षटकात तेच पाहायला मिळालं होतं. आणि सध्या जर पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडीने पूर्णपणे दबाव निर्माण केला आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, 6 ओव्हरचा आहे. चढ उतार पाहायला मिळतील. फक्त सुरुवातीचा विचार केला तर भिवंडी सध्या मॅचमध्ये आली आहे. परंतु कमबॅक करण्याची क्षमता मात्र नोएडाकडे देखील आहे, कारण ऑल इंडिया लेवलचे आणि जवळपास 6 राज्यातले खेळाडू या टीममध्ये सुद्धा समाविष्ट आहेत. म्हणूनच या स्पर्धा ही पूर्ण जगभरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण 70-70 स्पोर्ट्स काय घेऊन येईल याकडे सर्वांचे लक्ष वेधित राहतात. जसं रिमझिम पावसाला सुरुवात झाल्यानंतर मान्सून ब्लास्ट आपण पाहतो आणि अतिशय सुंदर पद्धतीने ती स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोंडगावच्या मैदानात पाहायला मिळते. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर जसं दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर टेनिस बॉल क्रिकेटच्या साहित्याचं पूजन केलं जातं. खेळपट्टीवर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतात खेळाडू नतमस्तक होतात आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शुभारंभ होतो टेनिस बॉल क्रिकेटचा आणि तिथून वेध लागतं या धमाक्याचं. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. सुंदर ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल आणि या एकेरीवर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11. पहा याही स्पर्धेला म्हणजे अंडर-25 स्पर्धेला सुद्धा प्रेक्षकांचा 70-70 स्पोर्ट्सवर भरभरून प्रतिसाद मिळाला. 3 दिवसात आतापर्यंत 1 मिलियन व्ह्यूवर्स पूर्ण होताना पाहायला मिळाले. या लहान मुलांनी नक्कीच कमाल केली आणि 70-70 सुद्धा. आणि आज देखील जर पाहिलं तर अगदी 2 महत्त्वपूर्ण मॅच बाकी आहेत आणि 2.5 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली सुद्धा. आणि खूप चांगलं काम मात्र लाईव्ह कव्हरेज टीम करते. आणि भूपेश आपला आणि आपल्या सगळ्या टीमचं, सगळ्या कॅमेरामॅनचं, सगळ्यांचं विशेष कौतुक. 11 रन 3 विकेट. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर हिमांशू पाटील. ऑन साईडला फटका तर छान आहे, परंतु इथे काय कमालीचा झेल.
सुपर प्रितेश पाटील, व्हॉट अ कॅच, एक्सलंट फिल्डिंग, कार्बन कमाल कॅच म्हणायला हरकत नाहीये. वाह, प्रितेश होते त्या ठिकाणी आणि ज्या पद्धतीने कॅच पकडली आहे, सोपा नव्हता हा झेल. आणि एक चांगला ॲथलीट आहे प्रितेश, विविध खेळांमध्ये त्याने प्रावीण्य मिळवलंय आणि ज्या पद्धतीने ही कॅच घेतली, वा असं वाटलं होतं 6 मध्ये बॉल चाललाय, परंतु खेचून आणला दापोडेच्या या खेळाडूने. प्रितेश जबरदस्त हा झेल आपण 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. अगदी बॅटच्या मधोमध हा चेंडू नव्हता. ॲज अ विकेट किपर असताना एक कॅच टिपला आणि त्यानंतर आपण पाहतायत बाउंड्री लाईनवर असताना ॲथलेटिक प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, रनिंगमध्ये कॅच घेणं फार डिफिकल्ट असतं आणि तेच करत असताना इथे सोपं करून दाखवलंय. आणि ज्या पद्धतीने 11 रन 4 विकेट आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11, लॉस ऑफ 4 विकेट. चांगला झेल प्रितेश पाटील, अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग हेअर. सुपर कम्मालीचा कॅच होता. अकीफ खान न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले, थोडेसे स्ट्रगल करतायत. संघर्ष करावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणा किंवा आयुष्यात, संघर्षाशिवाय जीवन नाहीये. म्हणतात ना, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना खेळाडू, तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरला देतो. ऑन साईडला क्रॉस बॅटचा उपयोग केला होता, खूप बॅकलिपचा उपयोग केला. इथून जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. मोनिशा पुढे सरसावेल, ॲक्युरेट फेकी करतोय विवेक शेलारच्या हातामध्ये. एका धावेनिशी संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी हिमांशू पाटील, थोडेसे सॅटिस्फाईड असतील आपल्या गोलंदाजीवर. समाधान हा शब्द सुद्धा खूप काही सांगून जातो आपल्या उभ्या आयुष्यामध्ये. चांगला बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत. राजेश धोबीला सुद्धा परतावं लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेने. चांगली गोलंदाजी हिमांशू पाटील यासाठीच ओळखला जातो. परफेक्ट अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना लेंथ अँड लाईनचा राजा. मॅग्निफिसंट बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजी इकडे होताना पाहायला मिळते आणि लाईन अँड लेंथ प्रॉपर असल्यानंतर तुम्हाला यश मिळणं स्वाभाविक आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एका मागोमाग एक खेळाडू मात्र आता माघारी परतू लागलेले आहेत आणि संघ अडचणीत आलाय चांगल्यापैकीच. आणि विशेष म्हणजे भिवंडी देखील जर पाहिलं तर सर्व भिवंडीच्या खेळाडूंना घेऊन एकत्र खेळत आहेत आणि समोर अखिल भारतीय संघाविरुद्ध जर पाहिलं तर त्यांचा चांगला परफॉर्मन्स होतो, परंतु रेड डेव्हिल्स नोएडाला कमबॅक करावं लागेल. डिस्ट्रिक्ट वाईज क्रिकेट टुर्नामेंट आणि त्याचा पहिला दिवस जर पाहिलं तर 5 फेब्रुवारीला आहे. ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, पालघर विरुद्ध पुणे, मुंबई विरुद्ध रायगड आणि ठाणे विरुद्ध पालघर हे पहिल्या दिवसाच्या मॅच आहेत. 5 तारखेला आत्ताच उत्कंठा लागली आहे, त्यामुळे सगळे सज्ज आहेत या स्पर्धेसाठी. आपण पाहू शकतात ऑन स्क्रीनवर रिपब्लिक डे स्पेशल एडिशन न्यू लॉन्चिंग ब्रँडेड टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 75वा प्रजासत्ताक दिन येतोय 26 जानेवारीच्या निमित्ताने आणि त्यामुळे स्पेशल एडिशन न्यू लॉन्चिंग आपण पाहताय. 70-70 ब्रँड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 4. अतिशय चांगली गोलंदाजी, विलक्षण कामगिरी हिमांशू पाटीलच्या द्वारे पाहायला मिळते. अप्रिसिएट करतायत विवेक शेलार, टाळ्यांचा गजर करतायत आपल्या पार्टनरला. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला ह्या वेळेला आपण पाहू शकताय. डॉट बॉल, निर्धाव बॉलची सांगता होत असताना आम ॲक्शन अप्रतिम पाहायला मिळते. खांद्याचा जरूर आपण पाहतायत एफर्ट जे पाहायला मिळतात अप्रतिम आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय हे स्पेशली हिमांशू पाटील दर्शवत असताना सुपर्ब. ह्या वेळेला अचंबित करणारा चेंडू, सरप्राईज डिलिव्हरी. असं वाटलं बॅटरला की हा चेंडू वेगाने खूप येईल, परंतु इथे आपण पाहू शकाल थोडंसं स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळाला. हे वेगवेगळ्या अँगलने आपण पाहतायत दाखवलं जातं 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. तो बीट कसा झालाय आणि इथून 3 षटकांचा खेळ फक्त आणि फक्त अवघ्या 2 धावा खर्च केल्या. क्या बात आहे हिमांशू पाटील. सबस्क्राईब मीटर आपण पाहतायत 9,06,809 एवढे सबस्क्राईब आपल्याला पाहायला मिळत आहेत 70-70 स्पोर्ट्सला. जर डेफिनेटली आपण पाहू शकतायत, जर सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. 9,06,810 सबस्क्रायबर
आमचं हे सबस्क्रायबर मीटर पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेले. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 ओव्हर के बाद 12 रन 5 विकेट की नुकसान पर. चौथं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज. विवेक शेलार पुन्हा एकदा कंटिन्यूस गोलंदाजी करतोय. आपल्या कोट्यातील दुसरं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक. रेड डेव्हिल्स नोएडा टीम स्ट्रगल करते. ऑन साइडला आता मात्र यावेळेला थांबणार नाहीये. अकीब खानच्या बॅट मधून बिग ब्लास्ट, षटकार 6 धावा. वाह, बेहतरीन स्ट्रोक देखने मिला और इसी तरीके के स्ट्रोक की आवश्यकता है. ये बड़ा मैच है, बड़ा मुकाबला है, सेमीफाइनल का मुकाबला है. फाइनल में अगर जाना है तो कुछ बड़े बड़े स्ट्रोक लगाने होंगे रेड डेव्हिल्स नोएडा टीम को भी. चांगला फटका होता. ह्या वेळेला शफल झाले आणि परफेक्ट चेंडूवर नजर होती आणि चेंडूच्या लेंथ मध्ये आले होते. ही खूप महत्वाची बाब होती. परफेक्ट त्या मिरिटवर खेळत असताना पाहायला मिळत आहेत. हा चेंडू आपण पाहिलात खूप चांगल्या पद्धतीने टप्पा पडल्यानंतर मिडल स्टंप आणि डावी यष्टी आपण पाहतायत त्याच्यावरून चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला कमबॅक करणं जाणतोय. क्रिकेटच्या खेळात किंवा आयुष्यात म्हणा कमबॅक आणि बॅकअप या दोन गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात. त्या स्वतःला निर्माण कराव्या लागतात. आत्मविश्वास हा शब्द गुगलवर फार मोठ्या प्रमाणात भेटेल, परंतु स्वतःला तो आत्मसात करावा लागतो. स्विचिटचा फटका स्वतःला स्ट्रेच केलं. स्विचिटचा फटका येईल का? मात्र एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 19 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 3 आतापर्यंत. चांगला कमबॅक केला विवेक शेलारने. स्वतः ॲज अ कॅप्टन आणि 45 धावांची ती खेळी काय जबरदस्त पाहायला मिळाली. NB स्पोर्ट्स धन पुणे या टीम बरोबर 45 धावा अतिशय चांगल्या जोमाने खेळल्या. चांगला बॉल बाहेर निघणाऱ्या चेंडूला वळण दिलं. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला. ही कला या गोलंदाजाची. विवेक शेलार यासाठीच ओळखला जातो. स्लोवर वन चेंडू सुद्धा होता. बाहेर निघणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना हा चेंडू आपण पाहू शकाल. जे नवतरुण उभारते सितारे खेळाडू आहेत त्यांनी गोलंदाजी विवेक शेलारची पाहावी. फक्त बघून चालत नाही क्रिकेट, तर तुम्हाला स्वतःला झोकावं लागतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. अतिशय चांगला चेंडू होता. सुपर लेंथ लाईन. ऑफ साईडला ऑन द अप खेळत असताना मोनिश पाटील पुढे सरसावेल. टिंबवलीचा ब्रँड चांगला एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ग्रामीण क्रिकेटमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 20 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 20ला 5. चौथं षटके प्रगतीपथावर आहे. धावा थांबवलेत परिपूर्णतः. जे टॉप ऑर्डरचे फलंदाज होते ते कोलॅप्स होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हिमांशू पाटीलचे 2 स्पेशली आपण पाहिलं तर षटक आणि 7 धावा देऊन 3 गडी बाद केले. चांगली इकॉनॉमिक गोलंदाजी पाहायला मिळाली. बॉल पंचांकडे दाद मागितली गेली होती. पंच मात्र सहमत नाहीयेत या वेळेला. सिंगल मेल लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. अगदी लेग स्टंप पिचिंग होता आणि त्या कारणास्तव अपील फेटाळून लावली गेली. चांगली पंचांची भूमिका आतापर्यंत राहिले. फेअर डिसिजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ अखेरीस रेड डेव्हिल्स नोएडा टीम हा आमचा सबस्क्राईब मीटर पाहायला मिळतोय. 9,06,824 9,06,831 9,06,833 म्हणजे सबस्क्राईब वाढत आहेत. 9,06,836 अशा पद्धतीने मात्र प्रत्येक एक सेकंदाला सबस्क्रायबर वाढताना पाहायला मिळत आहेत. हे आपण पाहू शकाल. कमिंग सून भारतीय जनता पार्टी, कपिल पाटील फाउंडेशन, जॉय कुमार युवा प्रतिष्ठान, एकवीरा स्पोर्ट्स व गुरुदत्त चौथा हिरवा मानकोली आयोजित माजी केंद्रीय राज्यमंत्री चषक 33 बाईक व 1 कारसह येत आहे एका नव्या रूपात. आपण पाहत आहेत 70-70 स्पोर्ट्स हनन प्रीमियर लीग गल्फ एडिशन सीझन 4. The thrill is about to unfold from February आणि इन्व्हायटेड टीम्स असतील आणि हे आपण पाहू शकता. कमिंग सून गुजरात टेनिस क्रिकेट लीग चॅम्पियन्स बनणाऱ्या टीमला 1 लाख, एकंदरीत 12 लाख आणि रनरअप 6 लाख. मॅन ऑफ द सिरीज बाईक. बेस्ट बॅटरसाठी 25,000, बेस्ट बॉलरसाठी 25,000 आणि बेस्ट फिल्डरसाठी 10,000
इन्व्हायटेड 8 टीम्स असतील. तर स्वर्गीय महेंद्रदादा चषक कमिंग सून 2025, 3 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी टेनिस क्रिकेट ब्लास्ट डिस्ट्रिक्ट वाईज क्रिकेट टुर्नामेंट. 3 आणि 4 या तारखेला ग्रामीण आणि 5 तारखेपासून डिस्ट्रिक्ट वाईज आपल्याला पाहायला मिळेल. बंटी ट्रॉफी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हे रिपब्लिक डे स्पेशल एडिशन आपण ऑन स्क्रीनवर न्यू लॉन्चिंग ब्रँडेड टी शर्ट. चेंडू जर आपण पाहिला तर यस आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा आला. संघाची धावसंख्या 22. आतापर्यंत 5वं षटक आहे. 4 ओव्हर के बाद 22 रन, 5 विकेट के नुकसान पर रेड डेविल्स नोएडा टीम. 22 रन अकीफ आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथून 12 बॉल मध्ये किती धावा येतील याकडे लक्ष आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं लागलंय. ऑन साईडला पायवरचा चेंडू अगदी ऑन साईडला खेळत असताना ऑन ड्राईव्ह खेळतायत. मनगटाचा वापर केला असं म्हणायला हरकत नाही. कलोकेद्वारे मोड दिया इस गेंद को. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 23 रन्स 5व्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. अकीफ खान आणि मंसुरी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6 रनसाठी धावले होते परंतु अपयश. यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. बॅटची एज अँड टेकन विवेक शेलार. जबरदस्त कॅच पाहायला मिळते. इथून आपण पाहू शकाल बाउन्स मिळाला होता, टॉस झाला होता चेंडू आणि काय अगदी टायमिंग ड्राईव्ह पाहायला मिळाली. विवेक शेलार ॲज अ कॅप्टन परफेक्ट कसा असावा हे दर्शवून देत असताना विवेक शेलारला आपण पाहत आहेत. वारंवार तुम्ही पाहू शकाल ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न केला होता. शरीरापासून दूर होते आणि त्याचा नतीजा यावेळेला कॉट बॅहँडच्या स्वरूपात 6वा धक्का. 23 रन 6 विकेट के नुकसान पर रेड डेविल्स नोएडा टीम. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 संघांच्या माध्यमातून हा सेमीफायनलचा सामना सुरू आहे. अगदी भिवंडीकरांची मणी जिंकलेत या संघाने. अर्थातच आपण पाहतायत चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण राहिला आहे कारण हा खेळ एका दुसऱ्याचा नाही आहे. 11 खेळाडू मिळून चांगलं क्रिकेट जर हाताळलं तर डेफिनेटली संघ विजयी होऊ शकतो आणि हेच आतापर्यंत दाखवून दिलं गेलंय. 5वं षटक आणि त्यामध्ये 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 23 वर 6 धक्के बसलेत. स्ट्रगल करतायत आतापर्यंत खेळपट्टीवर फलंदाज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत राठोड. गोलंदाज किरण पाटील पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. या वेळेला वन हँडने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिथून आपण पाहताय सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 24 या धावसंख्येवर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3. पहिला बॉल वाईट, त्यानंतर आपण पाहू शकलात 1 रन मिळाली, विकेट मिळाली आणि त्यानंतर आपण पाहताय सिंगल मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 रन 6 विकेट. 24 रन 6 विकेट के नुकसान पर रेड डेविल्स नोएडा टीम. ऑन साइडला खराब बॉल होता त्यावर प्रहार केला. सरळ चेंडूला पाठवला. फाईन लेग क्लिअर करणारा एक धमाकेदार षटकार. लगा तो 6. अशाच प्रकारच्या फटक्याची आवश्यकता रेड डेव्हिल्स टीम नोएडासाठी आणि जर स्ट्रोक आले तर एक चांगली मॅच बनवू शकते. नाहीतर भिवंडीच्या गोलंदाजांनी तर या ठिकाणी कहरच केलाय. ज्या पद्धतीची बॉलिंग केली त्यांनी आतापर्यंत. खराब बॉल होता. जैसी गेंद वैसी नसीहत. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य आहे. संघाची धावसंख्या 30 रन 30 रन 4 बॉलचा खेळ झालाय. 30 रन 6 विकेट. अकीफ खान
ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका सरळ चेंडूला फेकून दिलाय आकिफ खानने. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी लगातार दुसरा षटकार. क्या बात आहे आकिफ खान. वाह. आकिफ मात्र एका बाजूने किल्ला लढवत आहेत. विकेट आल्यात, दबाव आहे तो हटवण्याचा प्रयत्न करतायत आणि जर का एक 50-1 पर्यंत धावसंख्या गेली तर मॅच चांगली बनू शकते. हो डेफिनेटली. ज्या पद्धतीने आपण पाहतायत 2 षटकार आल्यानंतर किरण पाटीलवर हल्ला बोल केले जात आहेत. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर, फर्निचर डिस्ट्रॉयड. अखेरकार किरण पाटीलला मिळाली विकेट. आकिफ खान अचंबित होत असताना फलंदाज बाद 2 पायांच्या अगदी मधोमध आपण पाहतायत. परफेक्ट यॉर्कर कसा असावा. एक परफेक्ट प्रत्युत्तर म्हणावं लागेल. 2 6 मारले खरे, परंतु त्यानंतर किरणने देखील दाखवलं मी सुद्धा काही कमी नाहीये. आणि त्रिफळाचित उद्ध्वस्त दांडी गुल. चांगल्या पद्धतीने आपण पाहताय चंदू सर. एक फेम आहे दांडी गुलचं, जे आता प्रत्येक जण आपण पाहतायत वेळ लावणारा हा शब्द पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 रन. स्ट्रॅटेजी आखली जाते. पवन केने स्माइल देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि चांगलं यावेळेला जे गेम प्लॅनिंग आहे, अंडर 25चे हे खेळाडू अतिशय जोमाने खेळ करत असताना एकजूट होऊन आपण पाहू शकाल. आणि रेड डेव्हिल्स नोएडा टीमला आता थोडंसं स्ट्रगल करावं लागतोय. 2 षटकार आल्यानंतर थोडेसे होप्स वाढले होते. 36 रन 7 विकेट. 36 रन 7 विकेट. 36 रन 7 विकेट के नुकसान पर रेड डेव्हिल्स नोएडा टीम. शेवटचं षटक असेल. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील याकडे लक्ष असणार आहे. धमाका बिग बॅश अंडर 25 चॅम्पियनशिप 2025चा हा धमाका आपण पाहताय. सेमीफायनलचा सामना आपण पाहू शकाल. गेल्या वर्षात अंडर 24चा आपण फॉर्मॅट पाहिला. यंदाच्या वर्षात अंडर 25चा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो. उदंड प्रतिसाद मिळालाय. प्रत्येक संघ मालक असतील, ते खेळाडू असतील, आमचे लाडके प्रेक्षक राजे असतील, आमचे संपूर्ण सबस्क्रायबर असतील, या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद असेल, कारण त्यांच्याशिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे. संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली गेली. आणि 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आयोजनामध्ये काहीतरी वेगळं नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोरच एक प्रामाणिक बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, हेमंत बनियाल सर, त्यांचा एक आपण पाहू शकतायत. त्याचप्रमाणे तारिकभाई सय्यद यांना सुद्धा आपण पाहू शकाल. आणि 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून सर्व काही अतिशय चांगलं. ऑल इज वेल. कस्टमाइज बॅट्स, बिलीव्ह अँड अचीव्ह या 70च्या ब्रँडेड बॅट आपल्याला पाहायला मिळतात आमच्या ऑन स्क्रीनवर. थँक्यू भूपेश. चांगला बॉल होता. यावेळेला आपण पाहतायत योगेश भालेकर, एक अतिशय हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. बॉलचा जो टप्पा होता राऊंड द विकेटने आला. गुडलेन स्पॉटवर चेंडू होता. असं वाटलं बॅटरला की थोडंसं उसळी घेईल, परंतु त्या रेंजमध्ये आला नाही. आणि सरळ विवेक शेलार ॲज अ कॅप्टन, ॲज अ विकेट किपर, ॲज अ बॅटर, युटिलिटी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तिन्ही फॉर्मॅटमधला एक चांगला खेळाडू. पुन्हा एकदा त्याच लेंथवर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ही ताकद आहे या खेळाडूची. आणि भिवंडी म्हटलं तर खेळाडूंची खाण असलेलं हे ग्रामीण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचले गेले. प्रतिस्पर्धी संघ कोण आहे, कोणता खेळाडू आहे हे आम्हाला ठाऊक नाही आहे. आमच्या हातामध्ये चेंडू आल्यानंतर आम्ही जादुई गोलंदाजी करू शकतो. बॉल ह्या वेळेला स्टंप उडवण्याच्या प्रयत्नात होते, कारण ऑलरेडी शफल झाले होते. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पंचांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 1 ने ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37. चंदू सर, 4 बॉल आहेत आणि 4 बॉलमध्ये किती धावा यायला हव्यात? एक टीम तर म्हणेल नाही आल्या पाहिजेत, एक टीम म्हणत असेल आल्या पाहिजेत. आणि एक 45-50 तरी ज्या पद्धतीची बॉलिंग आहे इकडे येणं गरजेचं आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचा टो लागला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत, फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एका धावेनिशी दुसऱ्या धावेवर प्रयत्न जरूर केला गेला. आणि पाहता पाहता संघाची धावसंख्या 2 ने जाऊन पोहोचते ती 39 या धावसंख्येवर. 39. यस पंच, रन शॉट आहे की नाही हे आपण चेक करूया. बॅट स्लाइड केली होती का या आपण चेक करूया. आमचे थर्ड अंपायर आहेत त्या ठिकाणी.
डिसिजन पेंडिंग. शंकेचं निवारण करण्यासाठी 70-70 स्पोर्ट्सचे आमचे अतिशय चांगले कलाकार अर्थातच कॅमेरामॅन यांनी प्रत्येक बॉल कॅप्चर करताना पाहायला मिळत आहेत. आणि सर्वात बिझी कोण असतील या मैदानात चंदू सर तर कॅमेरामॅन. प्रत्येक बॉल त्यांना फॉलो करावा लागतो, कॅप्चर करावा लागतो आणि तेच कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही निसर्गाने दिलेली देणगी आहे कॅमेरामॅन. तर कंप्लीट झालेली आहे धाव परिपूर्णता. पण शॉट नाही आहे हे आपण पाहू शकता आमच्या ऑन स्क्रीनवर. बॅट स्लाइड करण्याचा हाच फायदा असतो. 2 रन मिळाल्या, 39 रन. चांगला शॉट या वेळेला पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला खेळलं गेलं होतं परंतु टायमिंग जंप पाहायला मिळते. कोणतीही चुकी करत नाहीये त्या ठिकाणी फिल्डर. अतिशय चांगला झेल सूरजला आपण पाहतायत. सूरज केने आक्रमकता दाखवली होती या बॉलवर. पायावरचा चेंडू होता, फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका पाहायला मिळाला. टायमिंग जंप होती, स्वतःवर कंट्रोल केलं, प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं. आय कोऑर्डिनेशन अप्रतिम होतं, जजमेंट चांगलं होतं आणि हातांची ओंजळ तर अप्रतिम पाहायला मिळाली. असं वाटलं एका क्षणाला बॅटरला की चेंडू क्लिअर होईल, डिस्टन्स क्लिअर होईल, परंतु तिथे झेल टिपल्यानंतर जो टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतो आमच्या लाडक्या प्रेक्षकांकडून. व्हॉट अ कॅच बाय सूरज केने, मॅग्निफिसंट कॅच. बॉल फेकून झाले ते 4. संघ जाऊन पोहोचतोय तो फलकावर. आतापर्यंत 39 या धावसंख्येवर 39. हिमांशु पाटीलने जे 2 षटकं हाताळली, 7 धावा, 3 विकेट. विवेक शिलारने 13 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स मिळवले, 15 धावा. किरण पाटील थोडासा महागडा ठरला परंतु आकिब खानची दांडी गुल केली. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विशाल रॉय. विकेट हॅट्रिक या खेळाडूच्या नावावर आपण पाहतायत आणि 5 आपण पाहू शकलात. हॉल ऑफ 5 विकेट. चांगला बॉल होता ह्या वेळेला आपण पाहू शकताय. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. सिंगल मेल. शफल भरपूर झाले होते, बॅटची हलकीची एज होती आणि तिथे योगेश पालेकर पुढे सरसावले गेले होते. चेंडूचा खेळ झालाय 5 एकंदरीत आणि शेवटचा बॉल असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40 वर जाऊन पोहोचली गेली. प्रथम बॅटिंग करताना रेड डेव्हिल्स नोएडा. 40 रन, 8 विकेट के नुकसान पर. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा हुकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथे विकेट मिळेल रनआउटच्या स्वरूपात. अशा प्रकारे पहिला डाव समाप्तीच्या मार्गावर आणि एकंदरीत आपण पाहू शकता 40 वर 9 धक्के बसले आणि इथून 41 रनचं टार्गेट. 36 गेंदों में 41 रन का टार्गेट रखा गया है. टू विन. 41 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आकिब खान वगळता जास्त कोण तक धरू शकलं नाही. 21 धावा त्यांनी केल्या आणि बॉलिंग डिपार्टमेंट मात्र जबरदस्त राहिलं. 40 धावा झाल्यात. 41 ची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. चॅलेंज वर्सेस रेड डेव्हिल्स ही मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. नक्कीच एका बाजूला मयुरेश विलास पाटील यांचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अर्पित चतुर्वेदी यांचा संघ पाहायला मिळतोय. परंतु ही महत्त्वाची मॅच आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. जरी कमी धावसंख्या, बॉलिंग चांगली आहे रेड डेव्हिल्सकडे, त्यामुळे कशा प्रकारे चॅलेंज पाठलाग करणार याच्यावर सगळ्यांच्या नजर आहेत.
70-70 स्पोर्टच्या माध्यमातून रिपब्लिक डे स्पेशल एडिशन आपण पाहत आहेत. न्यू लॉन्चिंग ब्रँडेड टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. 70-70 स्पोर्टच्या माध्यमातून 75वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहोत. अभिमान असावा प्रत्येकाला. आज आपण भारतीय नागरिकत्व जोपासतोय आणि या कस्टमाइज बॅट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिलीव्ह अँड अचीव्ह या 70-70 ब्रँडेड बॅट आपण पाहत आहेत. जर कोणाला हव्या असतील तर कॉन्टॅक्ट नंबर 8669937070 9619995556. त्यानंतर कमिंग सून आपण पाहत आहेत गुजरात टेनिस क्रिकेट सीझन 1 चॅम्पियन्स बनणाऱ्या संघाला 12 लाख रुपये, रनर अप 6 लाख रुपये, मॅन ऑफ द सिरीज आकर्षक बाईक, बेस्ट बॅटर 25,000 25,000, बेस्ट बॉलर 25,000, बेस्ट फिल्डर 10,000, टॉप 8 इन्व्हायटेड टीम्स. त्यानंतर स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2025 3 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी टेनिस क्रिकेट ब्लास्ट. 3 आणि 4 तारखेला आपण पाहत आहेत ग्रामीण क्रिकेट आणि 5 तारखेपासून आपण पाहत आहेत डिस्ट्रिक्ट वाईज क्रिकेट टुर्नामेंट. 10 लाख रुपये चॅम्पियन्स बनणाऱ्या संघाला, रनर अप 5 लाख, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत रेड डेव्हिल्स प्रेझेंट उत्तर प्रदेश धमाका बिग बॅश 24 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी चॅम्पियन बनणाऱ्या संघाला 10 लाख, रनर अप 6 लाख आणि 8 टीम्स, 6 ओव्हर मॅचेस, इम्पॅक्ट प्लेयर, लीग मॅचेस आपण पाहू शकतायत आणि कॉन्टॅक्ट आपण करू शकता. चंदू शेट्टी सर, कुणाल दाते सर, निलेश परदेशी सरांना आपण पाहू शकाल. या स्पर्धेत सहभाग घ्यायचा असेल तर रेड डेव्हिल्स प्रेझेंट उत्तर प्रदेश धमाका बिग बॅश. त्यानंतर अजून एक स्पर्धा येते भेटीला सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या. भारतीय जनता पार्टी, कपिल पाटील फाउंडेशन, जॉय कुमार युवा प्रतिष्ठान, एकविरा स्पोर्ट्स व गुरुदत्त चौथा हिरवा मानकोली आयोजित माजी केंद्रीय राज्यमंत्री चषक लवकरच आपल्या भेटीला 33 बाईक व 1 कारसह येत आहे एका नव्या रूपात. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. 41 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल आणि या आपण ऐकूया महाराष्ट्राला एक गोड आवाज लाभलेला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व सुद्धा आपण पाहतायत. जुन्नर भूषण, मुंबई भूषण या आपण चंद्रकांत शेट्टी सर, चंदू सरांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं धमाका बिग बॅश अंडर-25 चॅम्पियनशिप मध्ये. एकंदरीत जर पाहिलं तरी 16वी बिग बॅश, 16व्या बिग बॅचची सेमी फायनल. एका बाजूला आहे चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी, एका बाजूला आहे रेड डेव्हिल्स नोएडा. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. सूरज खेणे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर योगेश बालेकर यांना आपण पाहतोय आणि बॉलिंगसाठी गौरव शर्मा. किरण पवार च्या जागेवर इम्पैक्ट गौरव शर्मा. किरण पवार की जगह गौरव शर्मा इम्पैक्ट किए गए गेंदबाजी के लिए. गाजियाबादचा हा खेळाडू बॉलिंगसाठी येताना पाहिला मिळतो उत्तर प्रदेशचा. बावाळीचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, सूरज केणे आणि योगेश बालेकर. पाहूया पंचांचा इशारा. मॅचच्या सुरुवातीचा महत्वाची मॅच आहे, सेमीफायनल. जो जिंकेल तो फायनलला जाणार आहे आणि त्याच्यामुळे चर्चा या मॅचची सुद्धा होणार आहे. पाहूया. लक्ष तसं पाहिलं तर मोठं नाहीये, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 41 ची आवश्यकता. योगेश बालेकर. योगेश बालेकर. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. फुलटॉस बॉल होता, त्याचा फायदा उचलला आणि काय तयारीने या ठिकाणी चॅलेंज स्पोर्ट्स या स्पर्धेत दाखल झाली आहे हे पाहायला मिळत आहे. पहिल्या मॅच मधील पराभवानंतर सावरला हा संघ आणि जोपर्यंत आपण हारत नाही तोपर्यंत जिंकण्याची किंमत कळत नाही. योगेश. याही वेळेला स्ट्रोक, याही वेळेला हल्ला आणि याही वेळेला याही वेळेला
सीमा रेषा पार, षटकार. चांगला स्ट्रोक इकडे खेळला, बॅक टू बॅक 2 सिक्सर. यावेळेला मात्र वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. रिव्हर्सचा पवित्रा घेतला, सरळ बॅटने 2 षटकार आले होते, परंतु तरी देखील प्रयत्न झाला. स्विच हिटचा फटका खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता योगेश भालेकर यांचा. 2 बॉलवर 2 षटकार अप्रतिम पाहायला मिळाले. टायमिंगचा बेताज आहे. यावेळेला मात्र कव्हरची दिशा निवडली आहे, तुटून पडलेत अक्षरशः. आणि या मॅचला लवकरात लवकर संपून फायनल कधी खेळायला मिळते या तयारीत आहेत की काय हे चॅलेंज वाले. हो, त्याच तयारीत असतील. ज्या पद्धतीने मात्र चेंडूला ह्या वेळेला खेळलं गेलंय अप्रतिम ऑन दी टोस जरूर खेळला गेला होता. चेंडूला येऊन दिलं आणि त्यानंतर मात्र ह्या वेळेला आपण पाहू शकता एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध सुंदर चौकार. ऑन साईडला काय फटका खेळलाय, परंतु इथे चांगलं जजमेंटने झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल योगेश भालेकर. गॉन. परंतु त्याचं जे काम होतं ना ते त्यांनी केलंय. एक धडाकेबाज सुरुवात पाहिजे होती. प्रमुख गोलंदाजावर हल्ले चढवण्याचं काम केलंय. फक्त याही वेळेला फटका चांगला होता, परंतु त्या बॉलने फिल्डर शोधला आणि खूप चांगली कॅचही पकडली गेली. 16 वर पहिला धक्का. तो आला थोड्या वेळासाठी मैदानाच्या आतमध्ये, परंतु धुमाकूळ घालून गेला. सध्या भारतभर चर्चेत असणाऱ्या गोलंदाजाच्या विरुद्ध एक छोटीशी भावाळे गावची छाप सोडली त्याच्या विरुद्ध. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनीत माळी एक युवा खेळाडू म्हणून पावसाळी क्रिकेट सिल्वर स्टारलाही खूप दर्जेदार क्रिकेट खेळलं. आपल्या गावासाठी सुद्धा मात्र सातत्याने दर्जेदार क्रिकेट खेळतायत. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी. आज वैभव माळी या स्पर्धेमध्ये आम्हाला लक्षात राहतील. एक युवा खेळाडू. सुरतच्या जोडीला मैदानात आहेत. 16 धावा धावफलकावर आहेत. 41चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 25 धावा पाहिजेत. 31 बॉल बाकी आहेत. 31 बॉलमध्ये 25. बॉलमध्ये 25ची आवश्यकता. बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळतायत. फिल्डिंग चांगली आहे, परंतु रन घेण्याचा प्रयत्न तिकडे झालाय आणि रन कंप्लीट होते. पहिली ओव्हर संपली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 1 विकेट माघारी परतली असताना 17. 1 ओव्हर के बाद 1 विकेट का नुकसान और रन बने हैं 17. जबरदस्त स्टार्ट पाहायला मिळते. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य आहे. आणि त्याच पद्धतीने आपण पाहताय जी सुरुवात झाली 17 रन्स पहिल्या षटकामध्ये गौरव शर्माच्या गोलंदाजीवर टार्गेट होतं आणि योगेश भालेकरने ते मात्र चॅलेंज सुद्धा स्वीकारलं. अतिशय चांगले 2 षटकार पहिल्या 2 बॉलमध्ये आपण पाहिले आणि त्यानंतर एक चौकार सुद्धा आपण पाहू शकलात. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर चांगला कमबॅक गौरव शर्माचा आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते चॅलेंज स्पोर्ट भिवंडी या टीमची. अजून सुद्धा 24 रनची आवश्यकता आहे. 30 बॉल आणि 24 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. चॅलेंज स्पोर्ट भिवंडी. मयुरेश विलास पाटील मात्र या संघाचे आपण पाहतायत बॅकबोन आहेत. स्वतः ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगले खेळाडू म्हणून सुद्धा आपण सातत्याने पाहतो. संघाची धावसंख्या 17 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विशाल रॉय पहिलाच बॉल वेगात मात्र त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न राहिला आणि विशालने या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे. त्यांचंही कौतुक करावं लागेल. आणि आता मात्र विशाल रॉय म्हणजेच बाउन्सर आले आणि पहिलाच बॉल बाउन्सर न टाकता फुलटॉस टाकला. विकेटही घेतली. चांगला चेंडू होता. ॲब्सोल्युटली प्लम परफेक्ट मिडल स्टंपला यावेळेला चेंडू भेदला असता आणि पंचांच्या मनात कोणताही संदेह नाही आहे. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहू शकता विशाल रॉयने जी गोलंदाजी केले अचूक टप्प्यावर भेदकता दाखवले. कोणत्या फलंदाजाला कसं जखडवायचं, कोणत्या फलंदाजाला कधी जाळ्यात फसवायचं हे दर्शवून दिलं विशाल रॉयने. कारण याच खेळाडूच्या नावावर विकेट हॅट्रिक आणि 5 पर आपल्याला पाहायला मिळतो. हे आमचं सबस्क्राईब मीटर आपण पाहू शकाल. 9,06,923 9,06,000
ऑन स्क्रीनवर सबस्क्रायबर वाढताना पाहायला मिळत आहेत, कारण ही स्पर्धा आहे क्वालिटी दर्जाची, क्वालिटी ऑफ क्रिकेट. तुम्हाला जे हवं आहे ते मात्र या स्पर्धेमध्ये सातत्याने चांगल्या पद्धतीने नवीन संकल्पना घेऊन येत असते ही स्पर्धा. आणि प्रत्येकाला हवी हवीशी स्पर्धा, आता प्रत्येक स्पर्धेने वेळ लावलेलं असतं, परंतु ही वेगळी स्पर्धा आपल्याला उंची गाठताना पाहायला मिळते. या मैदानाच्या आतमध्ये सध्या अखिल भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये ज्याच्या नावाची चर्चा आहे, अगदी या मैदानाच्या बाजूलाच असणारं ज्याचं गाव, ज्या गावाला भावेशप्रमाणे ज्यानेही लोकप्रिय केलं, पवन केने बॅटिंगसाठी. हो, विशाल रॉयचं टोपण नाव बाउन्सर आहे आणि त्याने इकडे बाउन्सरच टाकलाय. जबरदस्त हा तिखट बाउन्सर होता. ज्या पद्धतीने टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स मिळाला मातीच्या खेळपट्टीवर, अशा प्रकारचा बाउन्स मिळाल्यानंतर कदाचित तो सुगंध पवन केनेला सुद्धा आला आणि अशा प्रकारचा हा तिखट बाउन्सर पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. हो, अगदी लक्ष मोठं नाहीये, परंतु विशाल रॉय या स्पर्धेत चर्चेत राहिला त्याच्या बॉलिंगसाठी. एकाच ओव्हरमध्ये 5 विकेट घेतल्या, हेही चर्चेत राहिलं. पवन केने वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 रन 2 विकेट. हा खूपच बाहेर होता आणि त्यामुळे आपण पाहू शकतात पंचांना इझी झालं. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 2. आता विजयासाठी 23 रनची आवश्यकता असेल. अठ्ठावीस बॉल आणि 23 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. उसळी होती, उसळी बरोबर टर्नही होता, परंतु अंपायर नो बॉल घोषित करतायत. ज्या पद्धतीने आपण पाहतायत हा नो बॉल पंच दर्शवत असताना आपण पाहू शकाल. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. जो काही पंच डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. फ्रीडचा बॉल, आता फ्रीडचा सिग्नल सुद्धा दिलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 19 या धावसंख्येवर बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 2. पहिला बॉल वाईट, खूपच बाहेर होता आणि त्यानंतर जो बाउन्स टाकला तो आपण पाहू शकतायत अपेक्षित बाउन्स नव्हता आणि त्यामुळे लेग स्क्वेअरचे पंच यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळाले. यस, पवन केने जवळपास घरच्याच मैदानात बॅटिंग करतायत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. नुकतंच आनंदवाडी गाजवली, ग्रामीण धमाका, बिग बॅश, मोटरसायकल बाईक मिळवली याच पवन केने यांनी. हो, परंतु समोर जर पाहिलं तर अतिशय वेगातील बॉल येताना पाहायला मिळाला. विशाल रॉयच्या वेगाची चर्चा आहे सध्या आणि ही स्पर्धा त्याच्या वेगासाठी देखील ओळखली जाईल. परंतु जर का त्याच्या विरुद्ध मोठा फटका आला तर बॅटर सुद्धा चर्चेत येईल. चेंडू डिरेक्ट जाऊन पायावर जाऊन चेंडू आदळला. पवन केने मोठे फटका मारण्यासाठी तत्पर होते, परंतु विशाल रॉय काय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. विलक्षण कामगिरी कशी करावी, आपल्या बोटांतील जादू कशी दाखवावी याचं परिपूर्णता मात्र श्रेय विशाल रॉयला जाईल. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम. साईडला बिटवीन द गॅप मध्ये बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. कडक शॉट, सुपर टायमिंग, ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो, बाणासारखा वेगवान. 4 धावा, चौकार. खूप चांगलं. यावेळेला वेळ मिळाला त्यांना, बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केले एका पायावर आणि काय दर्जेदार स्ट्रोक खेळला इकडे. गेल्या वर्षी मला आठवतं धडाकेबाज ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीज देखील गेल्या वर्षी सूरजने घेतली होती, चर्चेत राहिले होते. आय थिंक बेस्ट बॅट्समन, परंतु गावासाठी चांगला खेळतो आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विशेष म्हणजे टेनिस क्रिकेटही तेवढंच चांगले खेळतायत आणि पॉवर प्लेची बॅटिंग त्यांची पाहण्यासारखी असते. आणि आताही एक दर्जेदार फटका विशालच्या विरुद्ध खेळला, परंतु यावेळेला प्रत्युत्तर होतं. समोर आहेत विशाल रॉय आणि त्यांनी केली आहे दांडी 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 गुल. सुपर बॉलिंग, काय आक्रमकता गोलंदाजीमध्ये असते ते विशाल रॉयने यावेळेला दाखवून दिले गेले आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. विकेटवर विकेट मिळवत असताना डेंजरस बॉलर असं म्हणून जरूर चालेल, कारण ज्या पद्धतीने त्याने घातक सिद्ध केलंय फलंदाजांना, विकेटवर विकेट मिळवत गेलेत. गेल्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहू शकलात. म्हणजेच ज्या पद्धतीने विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवत असताना जरी लक्ष छोटं असलं तरी सुद्धा विशाल रॉयचं जे ध्येय आहे ते मोठं आहे. 24 रन 3 विकेट.
24 रन 3 विकेट के नुकसान पर आतापर्यंत आपण पाहू शकाल 25 बॉल आहेत आणि विजयासाठी जवळजवळ 17 रनची आवश्यकता. 25 गेंदे शेष और 17 रन की जरूरत. ही संपूर्ण स्पर्धा गाजवणारा अष्टपैलू खेळाडू येतोय. कलिंगावच्या या खेळाडूने गावाचंही नाव केलंय. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील तेवढीच चांगली कामगिरी. मैदानाच्या आतमध्ये विवेक शेलार येतोय. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग या तिन्ही फॉर्मॅटमध्ये स्पर्धा गाजवणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. जोडीला पवन केने आहे. 24 धावा तर झाल्यात. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 25 चेंडू आणि 17 धावा. 25 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. विवेक बॅटिंग केली, बॉलिंग केली, फिल्डिंग केली, कॅप्टनशिप केली. 6 रन धावायचे होते तिकडे सुद्धा विवेकच गेले. म्हणजे टीमसाठी जे पाहिजे ते सगळं केलं विवेकने आणि त्यामुळे विवेक अख्खी स्पर्धा गाजवताना पाहायला मिळालेले आहेत. 24 धावा धावफलकावर. ताबडतोड अंदाजातील बॅटिंग. एक रौद्र रूप विवेकचं या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळालं. परंतु समोर वेग आहे भन्नाट. कारण विशाल रॉय उर्फ बाउन्सर बॉलिंगसाठी समोर विवेक शेलार. चांगला बॉल सन्मान दिलाय आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला होता परंतु थांबवलंय. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे ती 25. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेली. 3 विकेट आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. विशाल रॉयने खूप चांगली गोलंदाजी केली. मोठे फटके मारून दिले नाहीत. एक चौकार व्यतिरिक्त आपण पाहिला तर एक नो बॉल वाईड आला. परंतु ज्या पद्धतीने विकेट्स त्यांनी मिळवलेत ते खरोखरच कौतुकास्पद पाहायला मिळतं. सेव्हन्टी स्पोर्ट्सचं रिपब्लिक डे स्पेशल एडिशन लॉन्च झालेलं आहे आणि आपल्या जवळच्या 70 स्पोर्ट्सच्या शॉपमध्ये आपल्याला आवर्जून हे टी शर्ट मिळतील. कारण कधी लॉन्चिंग होते, कधी टी शर्ट येते, कधी नवीन डिझाईन येते याची चर्चा होत असते. आणि त्याचबरोबर 70च्या कस्टमाइज बॅट नक्कीच तुम्हाला जवळच्या 70च्या फ्रँचायझीमध्ये शॉपमध्ये मिळू शकतात. आणि जोडीला लगा तो 6 हा बॉल सुद्धा. पंचवीस रन झालेले आहेत. 25. अप्रतिम ऑन साईडला फटका छान आहे आणि सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध शानदार चौकार. खूप चांगला फटका इकडे येताना पाहायला मिळाला. आता मात्र हळूहळू दबाव हटू लागलेला आहे किंवा विजयाच्या दिशेने किंवा फायनलच्या दिशेने मार्गक्रमण होऊ लागलेलं आहे. फुलटॉस बॉल होता आणि त्याचा फायदा उचलत असताना या ठिकाणी चौकारामध्ये परावर्तित केलं या बॉलला. एका बाजूला जर पाहिलं तर 70 बॉल आपल्याला यावेळेला. हेलिकॉप्टर हो फटका जबरदस्त आहे. फिल्डर मात्र अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत परंतु विवेकने मारलेला फटका काही थांबत नाहीये. हवाई हल्ला सीमारेषा पार. लगा तो 6. 6 आहे. प्रयत्न जबरदस्त झाला परंतु विवेक आज वेगळ्याच अंदाजात आहे. ऐकायलाच तयार नाहीये. जबरदस्त बॅटिंग सगळं काही टीमसाठी विवेक करताना पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच ही स्पर्धा विवेकसाठी देखील ओळखली जाईल. यावेळेला मात्र कव्हरची दिशा तिकडे एक पॉवरफुल फटका. हाही सीमारेषा पार. यावेळेला मात्र 4. चांगला फटका यावेळेला विवेक शेलारच्या बॅटमधून आपण पाहतायत. तो ॲज अ बॉलर असला ना चंदू सर तरी सुद्धा मात्र आपण पाहू शकतायत की त्याचा आवडता खेळाडू इंटरनॅशनल क्रिकेटर जर आपण पाहिला तर रोहित शर्मा आहे आणि त्या पद्धतीने तो बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आणि सरळ चेंडू यावेळेला निघून जाईल. लगातार यावेळेला आपण पाहतायत षटकार चौकारांची आतषबाजी आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. फिनिश मॅच फिनिश झाली आणि फायनल मध्ये अगदी 13,000 प्रेक्षक ऑनलाईन मॅचचा आनंदही घेत होते परंतु विवेक शेलार शो मात्र या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेत राहताना पाहायला मिळाला आणि आपल्या टीमला फायनल मध्ये चॅलेंज स्पोर्ट्स फायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळते. समोर रिग्नेश 11 पाहायला मिळणार आहे. त्यामुळे भिवंडीच्या 2 संघांमधील लढत आता मात्र एकमेकांच्या समोर असणार आहे परंतु सेमी फायनलच्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरताना पाहायला मिळतोय. लगातार
या मॅच